नमस्कार. महाराष्ट्राचं जे बजेट यावर्षीचं काल सभागृहात झालेलं आहे, त्या बद्दल प्रतिक्रिया देताना मला आनंद होतो आहे की यावर्षीच्या बजेटमध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी केलेली आहे ती फार कौतुकास्पद आहे. आणि कर्जमाफी करताना जो पात्र हा शब्द वापरला गेलेला आहे की ज्या लोकांना गरज आहे, म्हणजे आता शेती हा फक्त शेतकरी करतो असं नाही, तर व्यापारी शेती करतो आहे, सरकारी नोकरी करणारे, प्रायव्हेट सेक्टरमधले, तर अशा लोकांपेक्षा खऱ्या अर्थाने जो शेती करतो आणि त्याला जो कर्ज बाजारी झालेला आहे त्या शेतकऱ्याला याचा लाभ मिळतो आहे, याबद्दल मला आनंद होतो आहे. त्याचबरोबर जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना सुद्धा 50% जे अनुदान 50,000 जे अनुदान देणार आहे ते सुद्धा एक छान निर्णय मला वाटतो, जेणेकरून जे कर्ज भरणारे आहे त्यांना सुद्धा वाईट वाटणार नाही. त्याचबरोबर AI क्षेत्राचा वापर कृषी क्षेत्रामध्ये होतो आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाचेल आणि त्याला चांगलं उत्पन्न होईल, हे सुद्धा एक छान निर्णय शेतकऱ्यांसाठी आहे. त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प, वैनगंगा ते नळगंगा हा प्रकल्प विदर्भाच्या मराठवाड्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद शासनाने केलेली आहे. त्याचबरोबर सोलर पंपासाठी शेतकऱ्यांना दिला जाणारा निधी आणि त्यासाठी केलेली तरतूद हे सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणखी म्हणजे पांदन रस्त्याचा विकास हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. त्याचबरोबर आपल्या क्षेत्रामध्ये तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ल्याच्या विकासासाठी जो निधी आहे तो सुद्धा शासनाने केलेला एक निर्णय माझ्या दृष्टीने कौतुकास्पद वाटतो. त्याचप्रमाणे मुंबई पुणे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी जे मेट्रोचा विकास होतो आहे तो सुद्धा हा शासनाने केलेला जो निधी उपलब्ध करून दिला आहे तो सुद्धा मुंबई पुण्याच्या लोकांसाठी फार गरजेचा होता, मेट्रोचं जाळं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडली बहीण ही जी योजना आहे, या योजनेमध्ये या बजेटमध्ये काही कट म्हणजे आर्थिक तरतूद कमी करण्यात आलेली आहे. याचं कारणही बरोबर आहे, कारण ज्या गरजू स्त्रिया आहेत त्या गरजू स्त्रियाला जर या योजनेचा लाभ भेटला तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा आनंद होईल की चला, टॅक्स पेअरचा पैसा खऱ्या अर्थाने चांगल्या ठिकाणी उपयोगी होत आहे. जी स्त्री खरोखर गरजू आहे अशा स्त्रीला जर लाडली बहीण योजनेचा फायदा होत असेल तर हा निर्णय सुद्धा शासनाचा कौतुकास्पद आहे. याच्यावर टीका होऊ शकते की पहिले एवढ्या लोकांना दिला, आता एवढ्या स्त्रियांना मिळतो आहे. जरी स्त्रिया कमी झाल्या असेल पण त्या गरजू आहे, या निर्णयाचा सुद्धा मी शासनाचं कौतुक करीन. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये 20 लाख झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास आणि 10 लाख घरं निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे मुंबईमधले जे गर्दी आहे किंवा मुंबईमधल्या लोकांचे जे निवास व्यवस्था आहे याचा विकास सुद्धा शासन करते आहे. याबद्दल निश्चितच या बजेटच्या माध्यमातून शासनाचं मी कौतुक करतो. शासनाच्या या बजेटला मी 100 पैकी 10 पैकी 9 गुण निश्चित देतोय. आणि विद्यार्थ्यांसाठी ज्या काही योजना आहे त्याही सुद्धा कौतुकास्पद आहे. नमस्कार.